ट्राय ट्राय. आमचा मैत्रिणींचा कट्टा होता 5 जणींचा आणि आम्ही काहीतरी छोटस असं कारण शोधून अशा जोर जोर हसायला लागायचो ना, इतकं जोरात हसायचो. कधी कधी ते समोर चाललेले व्यक्ती किंवा आजूबाजूनी ते पण असे बघायचे की नेमकं यांचं काय झालं. ते हसणं म्हणजे नाही का असं आवाच्या सव्वा हसणं असायचं. काही गोष्ट असू द्या, एक असं इन्सिडन्स व्हायचं आणि त्या असं असायचं. तर हसून बघा बरं, तशी काही गोष्ट आठवती तुम्हाला शाळेमधली, कॉलेजमधली, की असं फनी मुवमेंट आठवतोय आणि त्याच्यावर हसायला येतंय, आठवा. एखादा कुठला पण किस्सा आठवा, हसा. आवाज येत नाही मला कोणाचाच हसण्याचा. माईक चालू करून हसलं तर मला आवाज येईल. वैशालीताई, शाळेत पडल्या का कधी? कोणी पडलंय का घसरून वगैरे? हो आणि मॅडम, भरपूर वेळेस. हा, मग ते आठवल्यावर आता हसायला येतं का? मग आठवतं ना, अजून एक गोष्ट सांगायची होती की माझ्या मागे ना एक म्हणजे स्कर्ट होतं, त्याच्यावर आहे ना फुलं होते. हा हा, रंगीबेरंगी फुलं. आणि ते तुम्हाला ते बदक नाही आठवत का, व्हाईट कलरचे, ब्लॅक कलरचे, हा हा त्याचे हा. टाळ मोठे, हो हो मोठी चोच असते बघा त्यांची, मला हो नाव हो. नाही सांगत. हा, हा. अहो ते माझे ते स्कर्ट बघितलं ना त्याने, अक्षरशः इतकं मागे लागलं ते, मी अक्षरशः जीव घेऊन पळायची, ते माझ्या मागे पडायचं. आठवा. तो सीन आठवा बाकीच्यांनी पण. यांच्या पाठीमागे मोठं बदक लागलं आणि यांनी पुला आणि नंतर काय झालं? अहो शिपायाने वाचवलं बिचाऱ्यांनी. तो सीन सीन आठवला तर तेव्हा तर घाबरल्या, पण आता सीन आठवल्यावर हसायला येतंय ना. हा. नंतर इतकी हसली म्हणजे तो इमेजिन नाही करू शकत ना, कशी पडली असते त्यावेळेस, कशी पळत असते. जीव मुठीत घेऊन आहे अगदी. मग ती अशी घटना आठवली की आजही हसू येतं. काही काही असे मोमेंट असतात की ते आपल्याला आठवले की आजही हसायला येतं. मग कधी कधी खरंच आहे, खरंच आहे. तशा गोष्टी पण आठवून हसायचं. आपल्याला संधी पाहिजे ना, मग पण आपण केव्हा मॅडम, जेव्हा आपण ते म्हणतो ना, आपण म्हणजे माझ्या आपण आधीच्या गोष्टी आठवल्या तर होतं, आपण नाही आठवत ना जास्त करून. आता तुम्ही आठवण करायला लावता म्हणून ते होतं ना. हा, मग ते आठवल्या पाहिजे. आपल्याला आठवलं ना. असा इन्सिडेंट असतो कधी कधी, ती गोष्ट छोटी असते पण आपल्याला असं दुसऱ्यांना सांगता सांगता पण इतकं हसू यायला लागतं, कारण ती चित्र परत आपल्या डोळ्यासमोर रिवाइंड होत असतं. एकदा आमच्या हो. त्या शेजारी काकू होत्या आणि त्या अशा एकदम छान तिळाच्या कुरड्या बनवायच्या, तीळ तीळ टाकून बनवायच्या आणि स्पेशालिटी राहायची त्यांची. आणि त्या बऱ्याच जणांना नाही अगोदर खायला द्यायच्या नाही, त्यांच्या फॅमिली मेंबरला नाही, मी आता एकदा बनवून नंतर देईल असं वगैरे त्यांचं हे राहायचं. मग त्यांनी त्या तिळाच्या कुरड्या बनवलेल्या आणि घरात वाळत घातलेल्या, घरामध्ये फॅन लावून त्याला उन्हामध्ये ते घरात वाळत घातलेल्या. आणि मग तिथं त्या किचन मध्ये काम करत होत्या. त्या किचन मध्ये काम करत होत्या आणि एक गाय आली, अशी काळी गाय, अशी मोठी काळी गाय आली आणि त्या कुरड्या ती खायला लागली. आवाज यायला लागला. त्या तिथून त्यांनी उठून यावं ना, त्या उठून नाही आल्या. त्या आवाज येत होता त्यांना. त्या आतूनच विचारत होत्या, कोण आहे, कोण आहे, कोण आहे. म्हणजे आम्हाला ती आजही तो सीन आठवला की आम्हाला हसायला येतं. त्या नुसतं विचारत होत्या, कोण आहे, कोण आहे. तिकडून त्यांचे सासरे आले, ते थोडेसे वयस्कर होते, त्यांना दिसायला कमी होतं. आणि दरवाज्यामध्ये ती गाय उभी होती आणि ती खात होती. ते सासरे काठी घेऊन असे कसे करत होते, अरे हा पडदा कोणी लावलाय, अरे हा पडदा कोणी लावलाय इथं, हा पडदा कोणी लावलाय. म्हणजे त्यांचं तेच चालू होतं की हा पडदा कोणी लावलाय इथं, आणि ते काठीने असं असं त्या गाईला करत होते. नंतर त्यांनी बघितलं, अरे हे काय जनावर आहे म्हणे. म्हणजे इतका हसायचा सारखा सीन होता तो. आणि मग कधी-कधी आपल्याला ते आठवतं ना, मग त्यांनी जो आम्हाला सांगितला तो सीन, काही-काही जण आपल्याला सीन सांगतात बघा आणि त्यांच्या सांगण्यामध्ये मीठ, मसाला टाकून असं मस्तपैकी असतो ना, आपल्याला ते डबल हसवतात ते लोकं. पूर्वी असं हो. व्हायचं ना, सगळे एकत्र यायचे, गप्पा मारायचे आणि मग ते जुन्या-जुन्या एक-एक निघायचं. आणि मग त्याच्यावर हसायचे सगळेजण. छोट्या-छोट्या लहानपणीच्या गोष्टी वगैरे व्हायच्या. त्या मस्त एक गेट टुगेदर किंवा आपण जेव्हा दिवाळीला किंवा एकत्र जातो भाऊ-बहिणी, तेव्हा असं काहीतरी निघत असतं, सीन सीन निघत असतं वेगवेगळी. मग तसे सीन आठवते आणि मध्ये-मध्ये आपल्याला जर असं वाटलं ना, हसायचंय किंवा असेच काहीतरी सीन आठवायचे आपल्या मैत्रिणीच्या सोबत झालेले किंवा आपल्या भाऊ-बहिणीसोबत लहानपणी झालेले. मी एका लोणच्याच्या फोडीसाठी पडले होते भांडणं करून. माईक बंद कर. मी एक लोणच्याच्या फोडसाठी भांडणं करून माझा भाऊ माझ्या मागे येत होता. मी त्याच्यासाठी पडले. त्याच्यावर माझा पाय मुचकला पण होता. आणि नंतर किती दिवस ते नाही का पायाला हे लाव, ते लाव, हे करत म्हणजे छोटीशी गोष्ट असतील ते आता आठवली की असं वाटतं काय ते फनी, म्हणजे काहीच त्याच्यामध्ये नव्हतं. तरी पण म्हणजे आता हसायला येतं त्या गोष्टीमध्ये काही-काही. तर अशा भरपूर आपल्या लाईफमध्ये खूप सुंदर, सुंदर गोष्टी आहेत, मोमेंट आहेत की ते आपल्याला दिवसभर खुश ठेवायला, एनर्जिक ठेवायला मदत करतात. येस?
आता आपल्या टप्प्याटप्प्याने मॅजिक मॅजिक सुरू होत आहे. ते आपल्या आतमध्ये पण आपल्याला मॅजिक आणायचंय जबरदस्त. सगळ्यांनी रेडी व्हायचंय. वही पेन सोबत ठेवत जा, वेळ काढत जा. शोभाजी है क्या? गुड मॉर्निंग. येस, अपर्णाताई पण आले आज. काल परवा नव्हतं, तुम्ही आज आले. येस, कंटिन्यू करा आता. 30 दिवस कंटिन्यू करा. म्हणजे मॅजिक बघा आता. ज्यांनी केलंय ना त्यांना कळालंय की 30 दिवसामध्ये काय स्वतःमध्ये बदल होतो, म्हणून ते आता परत येत आहेत. पण जोपर्यंत करत नाही ना आपण ते की करायला, तर तोपर्यंत आपल्याला कळत नाही की मॅजिक काय आहे. मग सगळं आपल्याला छान वाटायला लागतं, वा वा वाटायला लागतं, आणि बरोबर आपल्याला सगळ्या गोष्टी पण आठवायला लागतात. छान छान गोष्टी आपल्या समोर यायला लागतात. येस, तर आपण चालू करूया आपलं पुढचं जे गुड राहील. मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. यस, आपको भी. सबको गुड मॉर्निंग. प्यारी प्यारी मॉर्निंग, ढेर सारी खुशियों वाली मॉर्निंग, हैप्पीनेस वाली मॉर्निंग. यस, सोनेरी पहाट. येस, तर पूजा मॅम, पुढचं आपण करूया सुरुवात. शेअर करा. आता आपल्याला समजून घ्यायचंय आजच्या याच्यामध्ये, आजचं जे आहे की चॅप्टर कसं कसं राहणार आहे. जादूचं बुक काय आहे, हे जादूचं पुस्तक काय आहे, ते कसं कसं इम्प्लिमेंट करायचं आहे. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आपलं नाही का, एखादा आपला पदार्थ बनवायचा असतो किंवा एखादी रेसिपी बनवायची असते, त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर त्याची पूर्वकल्पना किंवा सूचना असते की हे हे आपल्याकडे पाहिजे. पूर्वकल्पना याच्या असतात. येस, 200 करा त्याला, म्हणजे तुम्हाला ते पूर्ण 200 करा, म्हणजे पूर्ण व्यवस्थित दिसेल स्क्रीनवर. हा, दिसतंय. येस, आजचं खूप मस्त आहे समजून घेण्याचं. जे आपलं आता पूर्ण जे पुस्तक सुरू व्हायचं त्याच्या अगोदरचं सार आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं आजचं, तर तुम्ही महिनाभर कमिटमेंट करताल स्वतःला की येस मला हे करायचे. कमिटमेंट म्हणजे की मला माझे 30 दिवस द्यायचे, 30 दिवस द्यायचे, माझ्या 30 दिवसात 1 तास वेळ द्यायचा आहे, परत मला प्रॅक्टिस करायची. येस, किती लोकांना असं वाटतं सिरियसली माझं आयुष्य मला बदलायचंय किंवा मला हे मिळालं त्याचा मला पुरेपूर वापर करता आला पाहिजे. तुमच्याकडनंही काही देणं लागतं है ना. जेवढं रॅन्डमली छान करताल तुम्ही, व्हिडिओ ऑन करून बसाल, हे तुमच्यासाठी करायचं, आमच्यासाठी नाही करायचंय. किंवा जे काही करायचंय तुमच्यासाठी करायचं. बघा, तुमच्याकडे वेळ आहे का हे शिकण्यासाठी, हे मॅजिक घेण्यासाठी? तुमची विंडो ओपन आहे का, तुमचा दरवाजा उघडा आहे का? लक्ष्मी तर यायला तयार आहे, पण तुमच्याकडे आहे का? रिसिव्ह मोड मध्ये असणं खूप गरजेचं आहे. सगळं ब्रह्मांड द्यायला तयार आहे, पण आपण कधी कधी असतो रिसिव्ह मोड मध्ये नसतो. आपण रिसिव्ह मोड मध्ये राहणं गरजेचं. मग हे मॅजिक असं अक्षरशः भरभरून येत असतं. तर दिसतंय, एक चित्र दिसतंय आणि एक पुस्तकाची लायब्ररी दिसतीये. त्या लायब्ररीमध्ये सोफा आहे, एक चहाचा कप ठेवलेला आहे, पृथ्वी आहे, पुस्तक आहे, स्टूल आहे. इमॅजिन करा काय काय तिथे ठेवलेले आहे. आणि आजूबाजूला बरेचशी पुस्तकं आहे, पण एकच पुस्तक सोफ्यावर तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यामधून एक पूर्ण असं चमकीलं, म्हणजे स्पार्कल बाहेर पडते काहीतरी त्या पुस्तकातून. त्याचा उगम स्थान होतोय आणि त्या स्प्रेड होतंय पूर्ण असं होतं, आणि तिथं एकदम स्पार्कल असं काही झालेलं आहे. म्हणजे हे हे आपल्याला दिसतंय, तर आपण कल्पना करू शकतो की एवढे सगळे पुस्तक आहे, मग त्याच्यात हेच पुस्तक असं तू गोल्डन हे बाहेर हे करतंय ना. बाकीचे सगळे पुस्तकं तर नॉर्मल दिसतात, पण हे पुस्तक जे आहे की ते सोप्यावर आहे आणि चहाचं कप आहे, तर म्हणजे तुम्हाला कोणतरी इन्व्हाइट करतंय तिकडं, है ना. बसायला कम्फर्टेबल जागा आहे, सगळं काही तिथे छान आहे. तर कोणतरी इन्व्हाइट करतंय की ही तुमची जागा आहे, इथून तुम्हाला सुरुवात करायची. म्हणजे तुम्हाला इन्व्हिटेशन मिळतंय. त्या पुस्तकाचा तो म्हणजे जो काही ओरा आहे, तो तुम्हाला असं वाटतंय की चला मला माझ्यासाठी हे आहे, आणि आपण तिथपर्यंत मस्त चहा, कॉफी जे तुम्हाला आवडतं, जे काही ड्रिंक आवडतं ते मस्त घेऊन आपण तिथं ते पुस्तक एन्जॉय करणार आहोत. तर रेडी आहात तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणण्यासाठी? येस. तर कसे रेडी राहणार? येस. तर चला आपण पुढे जाऊया आणि मॅजिक आपल्या लाईफमध्ये कसं आणता येईल आपण ते बघूया. येस, तर हे जादूचं पुस्तक आहे. मॅजिक बुक म्हणतात त्याला. खालचं प्लीज स्क्रोल करा. एक जादुई पुस्तक.
जब हम अपनी कृतज्ञता व्यक्त करते हैं, तो हमें कभी नहीं भूलना चाहिए कि सबसे ऊंची प्रशंसा शब्दों को बोलना नहीं, बल्कि उनके अनुरूप जीना है। जॉन एफ कैनेडी, अमेरिका के 35वें राष्ट्रपति। मग हे अमेरिकेच्या राष्ट्रपतीने म्हटलेले कृतज्ञता आपण व्यक्त करतो किंवा आपल्याला धन्यवाद हे आपण व्यक्त करतो. म्हणजे केवळ काय असं उच्चारण नाहीये किंवा वर्ड नाहीये, थँक यू अशी स्पेलिंग नाहीये, की त्याला तुम्हाला आपल्याला आचरणात आणायचं म्हणजे इम्प्लिमेंट आणायचं, स्वतःहून आणायचं. ते आपल्या बॉडी लँग्वेजने सुद्धा आपण दाखवू शकतो काही लोकांना, की आपल्या असतं ना काही लोकं बघा काही बोलत नाही, पण ते असे नमस्कार करतात किंवा त्यांच्या कुठे सभेमध्ये त्यांचं काही रिकॉग्निशन मोठे-मोठे रिकॉग्निशन होत असताना असे व्हिडिओ आहे आणि त्यांचं ना असं झुकलेले असतात ते असे हे असतात. म्हणजे ते आपल्याला दिसतं की बॉडी लँग्वेजने ग्रॅटिट्यूड, ग्रेटफुल हे लोकं आहेत. येस, नेक्स्ट. इस पुस्तक में 28 जादुई अभ्यास दिए गए हैं। इन्हें खास तौर पर इस तरह तैयार किया गया है जिससे आप सीख सके कि अपने स्वास्थ्य, धन, नौकरी और संबंधों में क्रांति लाने के लिए कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल कैसे किया जाए। इसका इस्तेमाल कैसे किया जाए ताकि आपकी छोटी से छोटी इच्छा और बड़े से बड़े सपने साकार हो जाए। आप यह भी सीखेंगे कि कृतज्ञता के अभ्यास से समस्याओं को कैसे सुलझाया जाए और किसी भी नकारात्मक स्थिति को सकारात्मक कैसे बनाया जाए। आता हे पुस्तक आपल्या आयुष्यात मॅजिक कसं आणू शकतं हे समजून घ्यायचा हा टप्पा खूप महत्वाचा आहे. जर आपण बघितलं की हे मॅजिक बुकच नावच दिले त्याला मॅजिक, तर हे असं काय करणार आहे, की काय आपल्या आयुष्यामध्ये आपण करणार आहे, की हे आपल्या आयुष्यामध्ये एक क्रांती आणणार आहे. आणि हे कुठल्या-कुठल्या क्षेत्रामध्ये आणू शकतं, आपल्या स्वास्थ्यामध्ये आणू शकतं, आपल्या धनमध्ये आणू शकतं, नोकरीमध्ये आणू शकतं, आपल्या रिलेशनशिपमध्ये आणू शकतं आणि याच्या बाहेरचे कुठं प्रॉब्लेमच नाही आहे का? हे 4 गोष्टी जर सोडल्यात, आपल्याला तुम्हाला दुसरा काही प्रॉब्लेम आहे का? हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, रिलेशनशिप हे सोडलं की आहे का? नाही. मग आपल्याला हेच जे 4 पिलर आहेत, त्याच्यामध्येच आपल्याला चांगलं त्या मजबूती आणायची आणि याच्यामध्ये 28 दिवसाचा एक अभ्यास दिलेला आहे आणि त्याला जादुई अभ्यास म्हटलेलं. त्याला असं तसं म्हटलंय का? त्याला म्हणतात जादुई अभ्यास अभ्यास म्हटलेलं आहे त्याला. आणि मग त्याला काय करायचंय, आपलं जे आयुष्य आहे, एक नकारात्मकतेकडून सकारात्मककडे न्यायचंय. अंधारातून आपल्याला प्रकाशकडे जायचंय. ज्याच्या मदतीने आपण छोट्या-छोट्या इच्छा तर पूर्ण करणारच आहे. पण मॅजिक असं आहे, की तुम्ही मोठे-मोठे तुमचे स्वप्न सुद्धा कसे पूर्ण करायचे ते ह्या पुस्तकात शिकणार आहोत आपण. येस. जीवन बदल देने वाले इस ज्ञान को पढ़ते वक्त आप मंत्रमुग्ध हो जाएंगे। लेकिन अगर आप इस ज्ञान का अभ्यास नहीं करते हैं, तो यह आपकी अंगुलियों से फिसल जाएगा और जीवन को आसानी से बदलने के जिस अवसर को आपने अपनी ओर आकर्षित किया था, वह आपके हाथ से चला जाएगा। आपके साथ ऐसा न होने पाए, यह सुनिश्चित करने के लिए आपको 28 दिनों तक कृतज्ञता का अभ्यास करने की जरूरत है, ताकि आपकी कोशिकाएं और अवचेतन मन इससे सरोबार हो जाए। सिर्फ तभी आपका जीवन बदलेगा, हमेशा हमेशा के लिए। येस. जरी पुस्तकाचं नाव मॅजिक आहे, त्याच्यामध्ये काय सांगतात ते, की तुम्हाला वाचताना खूप भारी वाटणार आहे, लय भारी. मंत्रमुग्ध झाल्यासारखं काही-काही तर मला नवीन-नवीन शब्द किंवा नवीन-नवीन गोष्टी कळणार, नवीन-नवीन असं असायला, हे सगळं काही तुम्हाला एकदम छान वाटणार आहे. पण त्याचा प्रॅक्टिकलमध्ये अभ्यास आपण जर आहे आणि आपण जर केलं नाही, तर म्हणजे उंगलियाँ फिसल जाएंगी म्हणजे काय होतं, की आपल्या हातात ते असं येता-येता तो सोनेरी मासा आपल्याला असं पकडता-पकडता आपल्या हातातून सटकून जाऊ शकतो किंवा आपण याच्यात काही लोकं काय करतात, मॅजिकमध्ये येतात किंवा बघतात 2-4 दिवस छान वाटतं, लय भारी वाटतं. परत मला वेळ नाही, काहीतरी चॅलेंजेस, परत ते जातं. मी परत पुढच्या वेळेस चांगलं सुरू करेल. आपण असं बघतो, असं हे होत असतं. मग आपल्याला जादू मिळून पण आपण त्या म्हणजे त्या एकदम अशा छान आपण स्वादिष्ट असं काही अमृत आहे तळं, तिथं बसलेलो आहे आणि तिथं म्हणतो, "आत्ता नाही, आता मला कंटाळा आला, नंतर मी पाणी पिईल, नंतर त्याच्यात अंघोळ करेल, आता सध्या नाहीये, आता माझ्याकडे वेळ नाही." अशी आपल्यासोबत गोष्ट होती आणि त्यामुळं ते आपल्या जीवनातून गायब व्हायला लागतं. कसं गायब होतं? युनिव्हर्सल आपल्याला देऊन बघतं, की चला याला पाहिजे, याला बदल करायला. परत पण त्याचा आपण अभ्यास नाही केला. मागच्या ह्याच्यात पण जर सगळ्यांनी मॅजिक बुक केलं, पण ज्यांनी अभ्यास केलाय त्याला तो मॅजिक कळालंय. त्याच्यामध्ये परिवर्तन झालंय. एक्सपिरियन्स येत आहे म्हणजे समजायचं, की आपल्याला ते आहे आणि हे तुम्हाला जर नेहमी ठेवायचं तुमच्या सोबत. आपल्याला हे सगळं नेहमी पाहिजे ना, मग आपल्याला जर जीवन बदलायचं तर हे आपल्यासोबत नेहमी ठेवायच्यासाठी एकच आहे, की त्याचा अभ्यास करणं आणि आपल्याला आपलं जीवन जे आहे पूर्णपणे चेंज करणं. ये अभ्यास 28 दिनों तक लगातार करने के लिए तैयार किए गए हैं। इससे कृतज्ञता आपकी आदत और जीने का नया तरीका बन सकती है।
गहन कृतज्ञता का सतत अभ्यास यह सुनिश्चित करता है कि आप अपने जीवन में जादू होता देखेंगे और जल्द ही देखेंगे। येस, मग हे 28 दिवसच का दिलेले आहे, हे लगातार का दिले, तिला जर सांगायचं असं ते 4-5 चॅप्टर मध्ये सांगून किंवा असं असं आहे, जसं आपण बाकीचे पुस्तकं वाचतो त्याच्यात दिलेलं आहे. आपण पुस्तक वाचतो त्याच्यात खूप असं सांगितलेलं आहे किंवा काही घटना बाकीचे पुस्तकं पण आपण भरपूर वाचले, पण याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस पण करायला दिलेली, ते तर दिलेलं आहे आणि हे लगातार दिलेली की हा त्याच्यात परत सांगितलेलं आहे तुमचं जर तिथं स्टॉप होतंय जिथं सुटतंय की परत तुम्ही चालू करा, परत तुमची प्रॅक्टिस तुम्ही चालू करा. आणि जर आपण हे करत नाही पूर्ण लगातार, आता किती जण कमिटमेंट आहे, जर आपण 7-8 जण आहेत समजा कॉलवर, की तुम्ही 7-8 जणांनी जरी असं म्हणजे मनापासून असं केलं ना, की शिद्दत पूर्ण शिद्दतीने केलं, तर तुमच्या लाईफमध्ये झपाट्याने म्हणजे अगदी तुमच्या स्पीडनी मॅजिक व्हायला आपल्याला दिसेल आणि तुम्हाला लवकरच ते मॅजिक पण हे 28 दिवस जे आहे, ते आपले ना एका शिद्दतनी पूर्ण झाले पाहिजे, की आपण नाही का एखादं आपण घेतो तर ती सोडतच नाही. एखादं पारायण चालतं बघा किंवा भागवत चालतं, तर ते असं मध्ये होतं का? आज नाही झालं, उद्या नाही होणार किंवा आपण सोडलं, हे केलं, तसं नाही. हा तसाच आपल्याला अध्याय म्हणून हे करणं गरजेचं आहे 28 दिवस लगातार. हर जादुई अभ्यास में गूढ़ नसीहतों का खजाना है, जिससे आपके ज्ञान में अतिशय वृद्धि होगी। हर अभ्यास के जरिए आपको अधिक समझ मिलती जाएगी कि जीवन कैसे काम करता है और आप अपने सपनों का जो जीवन चाहते हैं उसे पाना कितना आसान है। आता एक-एक असा टप्पा येईल ना, एक-एक जो चॅप्टर येत जाईल, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये ना काही ना काही असं हे म्हणजे क्लू लपलेले किंवा असं गूढ लपलेले म्हणजे एक खजाना आहे आणि तो आपल्याला नसीहत म्हणजे काय, की आपल्याला जे सांगितलेलं आहे करायला, कृती सांगितलेली करायला, की आज तुम्हाला हे करायचंय, उद्या ते करायचंय, तुम्हाला हे करायचंय. म्हणजे हे पूर्णपणे ना आपल्या एका ब्लॉकवर काम होणार आहे आणि हे ब्लॉक जर आपण जसं-जसं करत होतो आपल्याला कळालं, अरे हे इतकं सोपं आहे. मग इतक्या लोकांना का माहीत नाही आणि इतके लोक का करत नाही, इतकं जर ईझी आहे तर. मग तेच कळणार आहे, की त्याच्यामध्ये सातत्य काय, किती लोकं करतात आणि त्यांना ती जादू कशाप्रकारे मिळायला लागतात. येस. पहले 12 अभ्यासों में कृतज्ञता की जादुई शक्ति का इस तरह इस्तेमाल किया गया है ताकि आप वर्तमान और अतीत में मिली चीजों के लिए कृतज्ञ हो। देखिए, आपके पास इस वक्त जो है और अब तक जो मिल चुका है, यदि आप उसके लिए कृतज्ञ नहीं होते हैं तो यह जादू काम नहीं करेगा और आपके पास जो है आपको उससे अधिक नहीं मिलेगा। ये शुरुआती 12 अभ्यास कृतज्ञता के जादू को तुरंत सक्रिय कर देंगे। येस. तर आता आपण हे लिहून घ्या तुम्ही एका साइडला कुठं पण, की सुरुवातीचे 12 चॅप्टर 1 ते 12 जे धडे आहेत, ते एकदम आपल्याला म्हणजे आपले हीलिंग करण्यासाठी स्वतःची हीलिंग त्या चॅप्टरमध्ये होत असती. त्याच्यामध्ये तुमच्या पास्टची मागे झाल्यापासून आपण जसं जन्माला आल्यापासून काही गोष्टी आत्ता प्रेझेंटपर्यंत म्हणजे आपण जोपर्यंत आईच्या पोटात होतो तिथून आपली जर्नी सुरू होती, की आत्ता प्रेझेंटपर्यंत जे आपल्याकडे आधी आपल्याला मिळालेलं आहे किंवा आत्तापर्यंत मिळत आहेत, आता सध्या आहेत. तर पहिले जे 12 धडे आहेत ते फक्त स्वतःसाठी आणि स्वतःसाठीच आहे. स्वतःला हील करण्यासाठी आहे आणि हे जर पहिले 12 धडे जो माणूस आणि जो व्यक्ती करेल, असं पूर्ण याच्याने पहिले 12 धडे त्यालाच पुढं मॅजिक बुक कळेल आणि तोच पुढच्या लेसनसाठी पण टिकतो. जर 12 धड्यामध्ये लूज झालं, की ते लोकं पुढे टिकत नाही किंवा मग पुढचं त्यांच्याकडनं होत नाही किंवा ब्रेकडाउन येतं आणि ते मग परत पुढच्यापासून त्यांना ए चालू करावं लागते. जर 12 हे लेसन नाही केले आपण, तर आपल्याला परत पहिल्यापासून ए चालू करावं लागते. कारण आपला पहिली ते 5वी चा अभ्यास आहे समजा, की तो 12 धड्यांमध्ये. तो झाला नाही तर आपली 10वी ची परीक्षा पासच होणार नाही आपण. बरोबर आहे ना? मग हे सगळं काही सार आहे ते पहिले 1 ते 12 धडे त्याला व्ही-आय-पी करून ठेवा, लिहून ठेवा, की 1 ते 12 धडे मी किती असे मन लावून करते. येस? तर रेडी आहात तुम्ही सगळे? ओके. नेक्स्ट. अगले 10 अभ्यासों में कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल आपकी इच्छाओं, सपनों और हर मनचाही चीज को पाने के लिए किया गया है। इन 10 अभ्यासों के जरिए आप अपने सपनों को साकार कर पाएंगे और अपने जीवन की परिस्थितियों को जादुई तरीके से बदलता देखेंगे। आता सगळ्यात पहिले समजून घ्या. पहिले जसं 1 ते 12 धडे सांगितलेले आहे ना, ते म्हणजे आपलं असं लँड आहे, आपलं माइंडचं लँड आहे. ते त्याच्यामध्ये गवत उगलेलं आहे, काँग्रेस उगलेलं आहे, ते सगळं खराब झालेलं आहे. त्याचं काढणं, त्याची साफ-सफाई, त्याच्यावर नांगर करणं, हे सगळं पहिले 12 धडे. पण नंतरचे जे 6 धडे येणार आहेत, त्याच्यामध्ये आपली मेन पेरणी होणार आहे. आहे ना? आणि पेरणीचा काळ किती महत्वाचा असतो. तिथूनच आपला खजाना. जर आपली पेरणी प्रॉपर झाली, पेरणीच्या वेळेस आपल्याला पाऊस वेळेवर प्रॉपर लागत असतो, त्याचं हवामान व्यवस्थित लागलं, मग पहिले जे आहे ना, त्याला आपल्याला फ्युचरसाठी काम करण्यासाठी ती पेरणी होणार. त्याचं लगेच आपल्याला दिसणार आहे का?
त्याचा जो काही आपण गहू पेरले समजा, तर लगेच आज दिसता का? पण ते आपण डोक्याने विचार करू, पेरले म्हणजे येणार. मग जितके पेरले ना तुम्ही, समजा आपण 1 पोतं पेरलंय, तर आपल्याला 100 पोते मिळणार आहे. तिथं हे आहे. तर ही पेरणी जी आहे ना, पहिल्या 6 मधल्या 6 दड्यांमध्ये होणार आहे. येस. अंतिम 6 अभ्यास आपको एक बिल्कुल ही नए स्तर पर पहुंचा देंगे, जहां आप अपने शरीर और मस्तिष्क की हर कोशिका को कृतज्ञता से लबालब महसूस करेंगे। यहाँ आप सीखेंगे कि दूसरों की मदद करने, समस्याओं से उबरने और जीवन में किसी भी प्रकार की नकारात्मक स्थिति या परिस्थिति को बेहतर बनाने के लिए आप कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल कैसे कर सकते हैं। येस. मग जर आपण आता पहिला टप्पा पार केला व्यवस्थित, नंतर आपण दुसरा पण टप्पा पार केला आणि शेवटचे जर 6 चॅप्टर पर्यंत आपण पोहोचलोय, तर आपण म्हणजे खरंच आपण खूप भाग्यशाली. मग तिथं असं तुमचं आहे, की आज हे मॅजिक आहे ना आपल्या मस्तिष्कमध्ये, त्याचं आहे ना पूर्ण म्हणजे त्याचा लाईटच पेटून जाईल. म्हणजे ते तुमच्या कायमस्वरूपीच तुमच्या ह्याच्यामध्ये जाईल आणि तिथं लक्षात येईल आपल्याला, की आपण आपल्या स्वतःसाठी आलतो, काहीतरी लालचने आलतो. पण तिथं आपल्या लक्षात येईल, की अरे, हे सगळं काय वंडर आहे आणि मला जर मिळालेलं आहे, तर मी काय त्याचं काय नाही करू शकत, तुम्हाला ती वाटणार आहे. आणि हे पी-एच-डी लेव्हलचे चॅप्टर असणार आहे सगळे. 6 जे चॅप्टर असणार ते थोडेसे ॲडव्हान्स लेव्हलचे, पी-एच-डी लेव्हलचे आणि त्याची प्रॅक्टिस जी आहे, तर ती खरोखर तुम्हाला म्हणजे ना, एक ग्रेटपासून ग्रेटेस्ट पण नेण्यासाठी ही प्रॅक्टिस आहे. येस. इसके लिए आपको अपनी दिनचर्या में बहुत अधिक समय निकालने की जरूरत नहीं है, क्योंकि हर अभ्यास को खास तौर पर इस तरह तैयार किया गया है कि यह आपके रोजमर्रा के जीवन में आसानी से ढल जाए। फिर चाहे वह कोई कामकाजी दिन हो, वीकेंड हो या छुट्टियां हो, कृतज्ञता को आप अपने साथ ले जा सकते हैं। आप जहां भी जाते हैं वहां इसे अपने साथ ले जाते हैं, और इसके बाद आप चाहे कहीं भी चले जाए, जादू होने लगता है। वॉव! किती सुंदर गोष्ट आहे ह्या पॅराग्राफमध्ये आणि किती जबरदस्त आहे. तुम्हाला काही वेगळा वेळ काढायची का याच्यासाठी? तुम्हाला 2 तास, 4 तास बसायचंय, कुठं माळ घेऊन बसायचंय, जपाला बसायचंय, मेडिटेशनमध्ये बसायचंय. प्रत्येक लेडीज म्हणते, "माझ्याकडे वेळ नाही, मला धावपळ आहे, आपण पटरीवर आहोत दिवसभर," नाही का? हे झालं, ते मुलांचं करायचं, नवऱ्याचं करायचं, फॅमिलीचं करायचं, काय माझ्यासाठी तर वेळच नाही. पण ह्याच्या पुस्तकामध्ये ह्या अभ्यासांची खासियत जी जसं आपण शिकणार आहे ना, आपल्या रोजच्याच कामामध्ये त्याला मर्ज केलंय. म्हणजे जे काही आपण करतो त्याच्यामध्येच मर्ज केलंय. जे काही तुम्ही करणार आहे, जे खाणार आहे, पिणार आहे, उठणार आहे, बसणार आहे, झोपणार म्हणजे अगदी तुम्ही कुठं फिरायला गेलं, तिथेही तुम्ही ते करू शकता. व्हॅकेशनला गेलं, तिथेही तुम्ही ते करू शकता. लग्न कार्यात गेलं, गावी गेलं, सुट्टीवर गेलं, तिथेही केलं. आणि असं ते तुमची सावली कशी आहे? आपली सावली कशी आहे? सावलीसारखं ते आपल्यासोबत राहणार आहे आणि आपण जिथं जाणार आहे तिथं ते मॅजिक व्हायला लागेल. तुम्हालाही कळणार आहे, की जिथं जातोय तिथं मॅजिक स्प्रेड करून येतोय. येस. यदि आप एक भी दिन का नागा कर देते हैं, तो इस बात की बहुत आशंका है कि आप अब तक हासिल की गई गति और लय को गवा देंगे। जादू में कोई कमी न हो, यह सुनिश्चित करने के लिए एक दिन का नागा होने पर आप 3 दिन पीछे चले जाएं और वहां से दोबारा अभ्यास शुरू करें। आता रोंडा काय म्हणतीये, की जर तुम्ही एक दिवस कट केलं, तुमचा एक दिवस मी आता मागच्या पण मॅजिक बुकमध्ये सांगितलं आणि आता पण, की तुमचं कट झालं, तुम्हाला परत रेकॉर्डिंग सगळ्यात बघायला पाहिजे आणि परत पहिल्यापासून जे ए आपल्याला पाठ होत नाही, पहिल्यापासून नाही का आपण सुरुवात करत होतो, की आपल्याला एक पहिली लिंक जी होती, तर ती आपल्याला मधलं काही आठवत नसतं. पण पहिल्यापासून सुरुवात केली, की बरोबर आठवायला लागतं. जसं गणपतीची आरती आहे. आपण तिथून म्हटली सुख करता, की आपल्याला ते पुढचं आठवायला लागतं. पण जर असं मधूनच आपण केलं, की आपल्या लक्षात येत नाही. मग जर तुम्ही एक दिवस मिस केलं, की तुम्हाला परत 3 दिवस मागे जावं लागणार आहे. पहिल्या धड्याला आपण आलं आणि तिसरा, चौथा परत तुमचं काही आलं, ब्रेकडाऊन आलं, कारण आलं, परत तुम्हाला 3 मागचे तिन्ही पण तुम्हाला करावं लागणार आहे आणि त्याचा जो अभ्यास आहे, त्याची रिपिटिशन ते तुम्हाला परत करावं लागणार. तोपर्यंत ती आतमध्ये असं मर्ज नाही होणार. येस. कुछ अभ्यासों को केवल सुबह करने के लिए तैयार किया गया है, जबकि बाकी अभ्यासों को दिन भर करना होता है। इसलिए हर दिन का अभ्यास सुबह उठते ही सबसे पहले पढ़े। कुछ अभ्यासों को रात में भी पढ़ना होगा, क्योंकि वे सुबह आँख खोलते ही शुरू हो जाएंगे। मैं आपको बता दूंगी कि यह कब करना है। हर रात सोने से पहले आप अगले दिन के अभ्यास को पढ़ सकते हैं, ताकि आप उसके लिए मानसिक रूप से तैयार हो जाए। बहरहाल आपको सुबह उस अभ्यास को दोबारा जरूर पढ़ना है।
येस. मग आता काही तिने काय केलेलं आहे, काही जे अभ्यास आहे आणि काही ते स्पेशल ज्या गोष्टी आहेत त्या सकाळी करण्यासाठी दिलेल्या आहे. म्हणजे सकाळची सुरुवात पण आपल्या ग्रॅटिट्यूडने झाली पाहिजे आणि काही जे प्रॅक्टिस आहे ते रात्री झोपताना आहे आणि काही गोष्टी ज्या मिडलला आहे, मधल्या गोष्टीमध्ये आहे की कुठल्या गोष्टीला काय आहे. जसं चॅप्टर येईल तसं लक्षात येईल आपल्याला की कधी काय करायचंय आणि कसं सुरुवात करायची आपल्याला. येस. यदि आप 28 जादुई अभ्यासों का सिलसिलेवार अभ्यास नहीं करना चाहते तो आप दूसरे तरीकों से भी उनका इस्तेमाल कर सकते हैं। आप कोई एक जादुई अभ्यास चुन सकते हैं जो आपके जीवन के उस महत्वपूर्ण विषय से संबंध हो जिसे आप बदलना या बेहतर बनाना चाहते हो। फिर आप उस अभ्यास को 3 दिन लगातार या सप्ताह के 7 दिन कर सकते हैं, या आप एक सप्ताह में एक जादुई अभ्यास कर सकते हैं, या एक सप्ताह में 2 अभ्यास। फर्क सिर्फ यह पड़ेगा कि आपको अपने जीवन में परिवर्तन देखने में उतना ही अधिक समय लग जाएगा। आता ती काय म्हणते, हां, तुम्हाला नाही पूर्ण 28 दिवस लगातार अभ्यास करायची इच्छा आहे किंवा नाही माझ्याकडनं होत. मग तुम्ही एक-एक त्याच्यातलं एकच धडा निवडून त्याचा तुम्ही एक-एक हे करू शकता. पण त्याला टायमिंग तेवढा लागणार आहे, जेवढं तिने स्पीड सांगितलेली, की जेवढ्या गोष्टी बदलायला पाहिजे, तेवढ्या गोष्टी बदलायला तर वेळ लागणारच आहे, है ना? जर आपण पूर्ण शिकतोय आणि पूर्ण आणतोय, तर त्याचा त्याचा इफेक्ट वेगळा राहणार आहे आणि हे जे आपण थोडं-थोडं करतोय, तर मग थोडं-थोडं आपल्याला चांगलं वाटत जाणार किंवा आपण एक चॅप्टर धरून त्याचा 7 दिवस लगातार अभ्यास कर. पण आपण सिक्वेन्सनं जे जातोय त्याचा रिझल्ट वेगळा आहे आणि याचा थोडा तो आपल्याला स्लो येऊ शकतो. येस. 28 दिन. 28 दिन बाद, एक बार जब आप 28 जादुई अभ्यास पूरे कर ले, तो फिर आप अपनी खास जरूरतों के हिसाब से खास अभ्यासों का इस्तेमाल कर सकते हैं ताकि आपके जीवन के उस क्षेत्र में जादू बढ़ जाए। मिसाल के तौर पर, यदि आप स्वास्थ्य या धन चाहते हैं, या अपने सपनों की नौकरी पाना चाहते हैं, अपने कारोबार में सफलता पाना चाहते हैं, या संबंध को बेहतर बनाना चाहते हैं, तो उस विषय से संबंधित अभ्यास करें, या कृतज्ञता के अभ्यास को जारी रखने के लिए इस पुस्तक को कहीं से भी खोल ले। यदि सामने खुलने वाला अभ्यास अच्छा लगता है तो यह उस दिन करने के लिए आदर्श अभ्यास है। आता आपला एकदा 28 दिवसाचा अभ्यासक्रम झाला पूर्ण आणि तुम्हाला असं वाटतंय, की मला कुठल्या क्षेत्रामध्ये हे करायचं. कधी-कधी काय असतं, सगळं पैसा वगैरे झालंय कमवून, आता हे झालंय, फक्त मला हेल्थच चांगली नाही. मला हेल्थवर मला मला काय फक्त माझं आरोग्य पाहिजे. काही लोकं म्हणतात 40-50 नंतर गेलं मला आरोग्य पाहिजे. काही जणांचं असं आहे, की त्यांना बिझनेसमध्येच ग्रोथ पाहिजे. काही जणांचं असं आहे, की त्यांना रिलेशनशिप हेल्दी पाहिजे, चांगले पाहिजे. मग आपल्याला ते तसे चॅप्टर निवडायचे आणि त्या चॅप्टरवर परत-परत रिव्हिजन करायची. कॉमन रिव्हिजन तर राहणार आहे. जसं आपण काउंट युअर ब्लेसिंग वगैरे कॉमन राहणार. पण जे आपल्याला जिथं आपल्याला जास्त गरज आहे, मग आपल्याला माहिती आहे ना, कुठला आपल्याला एरिया हील करायचा तो घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस निवडायची आणि ती आपल्याला कंटिन्यू ठेवायची. येस. 28 जादुई अभ्यासों के अंत में उन अभ्यासों की अनुशंसाएं भी है जिनका इस्तेमाल आप संयुक्त रूप से कर सकते हैं, जिससे आपके जीवन के विशिष्ट क्षेत्रों में जादू की गति तीव्र हो जाएगी। येस. मग आता आपल्याला 28 दिवसाचा जो अभ्यास आहे, त्याचा आपल्याला एकत्र मिक्स मॅच पण करू शकतो. जसे-जसे धडे येतील ना, तसं-तसं आपल्याला ते लक्षात येईल. मग आपल्याला जर स्पीड वाढवायची, तर आपल्याला काय करायचं, त्याचा अभ्यास वाढवावा लागणार आहे. जर आपल्याला या गोष्टीचं पाहिजे, मला पटकन पाहिजे, तर मग त्याने दिलेले आहे याच्यामध्ये विजन बोर्ड, बाकीच्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला त्या अनुषंगाने त्याची प्रॅक्टिस वाढवायची तिथं. क्या आप कृतज्ञता को जरूरत से ज्यादा कर सकते हैं? कभी नहीं। क्या आपका जीवन जरूरत से ज्यादा जादुई बन सकता है? बमुश्किल। इन अभ्यासों को बारंबार करें ताकि कृतज्ञता आपकी चेतना में समा जाए और आपकी आदत बन जाए। 28 दिन के बाद आप अपने मस्तिष्क की नए सिरे से प्रोग्रामिंग कर लेंगे। आप अपने अवचेतन मन में कृतज्ञता का बीजारोपण कर लेंगे। इसके बाद चाहे कैसी भी स्थिति आ जाए, कृतज्ञता खुद ब खुद मन में आने वाली पहली चीज बन जाएगी। आप जिस जादू का अनुभव करेंगे वह आपको प्रेरणा देगा, क्योंकि जब आप कृतज्ञता को अपने दिनों में शामिल करते हैं तो वे अद्भुत से कम नहीं होंगे। आता आपल्या एकदम माइंडला सवय लावण्यासाठी आपण भरपूर वेळेस ऐकलंय, की एक 21 दिवस तरी लगातार ते रुटीन झालं पाहिजे. तेव्हा आपल्याला सवय लागते. आपण मग सायकल शिकलो असेल, आपण स्वयंपाक करायला शिकलो असेल, तर त्याचं रिपिटेशन झालेलं आहे. तेव्हा ते गोष्ट झालेली. मग हा जर 28 दिवसाचा आहे, तर आपलं मस्तिष्क म्हणजे आपला माइंड प्रोग्राम जो आहे, तो करण्यासाठी आपल्याला त्याचं बीजारोपण होत जाईल. म्हणजे त्याच्यात सीड्स लावलं जाईल
आणि आपोआपच नंतर तुम्ही ते करा नका करू तुम्ही त्या फ्लो मध्ये जाणार आहे की त्याला आपोआप कुठं आठवलं, अरे एखादं काही त्याला दिसलं त्याला हे करा, मॅजिक डस्ट करा, हे करा, म्हणजे तुमच्या आहे ना आपोआप एक सवयच हॅबिटच बनवणार आहे. भरपूर गोष्टी आपल्या आहे की आपण हॅबिट ना, जसं आता आपण उजव्या हाताने ब्रश करतोय है ना, तर किती पण नाही म्हटलं तर आपलं सकाळी उठल्या उठल्या उजव्या हातानेच करा. मी सांगितलं की उठून पुढे तुम्हाला 3 दिवस डाव्या हाताने करायचं, त्याला ठरवावं लागेल, आठवणीत आणावं लागेल, अरे आज तर मी विसरले, उद्या करेल डाव्या हाताने, असं होत जाईल. पण आपल्याला ते सांगायची गरज आहे का? ब्रश घ्यायचं, पेस्ट घ्यायचं, उजव्या हाताने करायचं, ब्रश करायचं, अशी प्रोग्रामिंग झाली. तशीच आपल्याला काय करायची आहे, येणाऱ्या 28 दिवसामध्ये आपल्या माइंडची पूर्ण प्रोग्रामिंग करायची आहे कृतज्ञतेसाठी. आपके सपने क्या है? कई जादुई अभ्यासों को इस तरह तैयार किया गया है ताकि वे आपके सपने हासिल करने में आपकी मदद कर सके। इसलिए आपको इस बारे में पूरी तरह स्पष्ट होना चाहिए कि आप दरअसल क्या चाहते हैं। सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला पाहिजे काय या आयुष्यामध्ये, आपले स्वप्न काय, हे खूप महत्वाचं आहे, काय नाही का? बरोबर आहे, सगळ्या गोष्टी आहे याच्यामध्ये, पण आपल्याला ते स्पष्टता पाहिजे ना, क्रिस्टल क्लिअर पाहिजे. मग हे आपल्याला शिकवतं हे बुक, की आपल्याला ते स्वप्न बघायला शिकवतो, ते स्वप्न पूर्ण करायला शिकवतो. पण तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे, तुम्हाला तुमची लाईफ कशा पद्धतीची पाहिजे, हे तुमच्यासाठी स्पष्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये पण सिक्रेट मूव्ही पण सांगितलं की दरअसल आप चाहते क्या हो, हे आपल्याला क्लिअर क्रिस्टल, म्हणजे कधी कधी आपल्याला माहीतच नसतं की काय पाहिजे आपल्याला आणि आपण खुशच होत नाही आणि परत आपण शोधतो की नेमकं मला काही कळत नाहीये, पण मला हे पाहिजे. मग आपल्याला क्लिअरिटी पाहिजे, मेजरेबल आपले स्वप्न पाहिजे, क्रिस्टल क्लिअर आपले स्वप्न पाहिजे. तर ते आपण शिकणार आहोत क्लिअरिटी कशी आणायची स्वप्नामध्ये. कंप्यूटर के सामने या कलम कागज लेकर बैठ जाए और एक सूची बनाए कि आप अपने जीवन के हर क्षेत्र में दरअसल क्या चाहते हैं। पूरे विस्तार से सोचे कि आप जीवन में अपने संबंधों, करियर, आर्थिक क्षेत्र, स्वास्थ्य और हर उस क्षेत्र में जो आपके लिए महत्वपूर्ण है, क्या बनना, करना या पाना चाहते हैं। आप जितने चाहे उतने विशिष्ट और विस्तृत हो सकते हैं, लेकिन ध्यान रहे आपका के आपका काम केवल अपनी मनचाही चीजों की सूची बनाना है। आपका काम यह लिखना नहीं है कि आप मनचाही चीजें कैसे पाने वाले हैं। कैसे की चिंता न करें। जब कृतज्ञता अपना जादू शुरू करेगी, तो आपके लिए सब कुछ अपने आप हो जाएगा। येस. आता आपल्याला एक वही, पेन असं नवीन सुरुवात करायची. एक वही बनवायची मॅजिकसाठी किंवा एक डायरी तुमच्याकडे छानशी असेल ती, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एक हे करायचंय की तुमचे स्वप्न तुमच्या शांत बसायचं एका ठिकाणी जाऊन, जिथं तुम्हाला जो प्लेस आवडतो, गार्डन आवडतं, जी तुमचा घरातला एखादा आवडीचा कोपरा असेल, देवघर असेल, तिथं तुम्ही शांतपणे बसायचं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काय पाहिजे, रिलेशनशिपमध्ये काय पाहिजे, पैशाच्या दुनियेमध्ये आपल्याला काय पाहिजे, ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला कुठं फिरायचंय, काय-काय आपल्याला गोष्टी, ज्वेलरीमध्ये आपल्याला काय घालायचंय, हे फक्त आपल्याला लिहायचंय. म्हणजे त्याची लिस्ट बनवायची. त्याच्यासाठी काही आपल्याला लागणार नाही, की म्हणजे खूप मोठं काही त्याच्यासाठी लिस्ट बनवण्यासाठी तर आपले काही एफर्ट्स नाही. फक्त आपल्याला लिहित जायचंय. पण तिथं आहे ना, तुम्ही म्हटले, की जरा दुबईला जायचंय किंवा हे तुम्हाला दुबई व्हॅकेशन करायचं. तुम्ही तिथे हाऊ विचार नाही करा. अरे माझ्याकडे तर पासपोर्ट नाही, मग अजून तर कशी सुरुवात करायची, काय करायची? मग तिथं प्रत्येक गोष्टीला हाऊ येता कामा नये. मग ते हाऊचा विचार जो आहे तो युनिव्हर्सल, त्याची चिंता नाही करावं लागत. तर आपल्याला हाऊ आपण मागतोय. आपण फक्त एक आहे ना मेनू कार्ड बनवायचंय आणि या सृष्टीला आपण नाही का ऑर्डर देतो, असं अशा प्रकारचं करायचंय आणि आपल्याला पाहिजे तो मेनू कार्ड आपण डिझाइन करायचा आहे फक्त. येस. यदि आप बेहतर नौकरी या अपने सपनों की नौकरी चाहते हैं, तो अच्छी तरह सोचें कि आप कैसी नौकरी चाहते हैं। उन चीजों के बारे में सोचें जो आपके लिए महत्वपूर्ण है। जैसे आप किस तरह का काम करना चाहते हैं, आप नौकरी में कैसा महसूस करना चाहते हैं, कैसी कंपनी में काम करना चाहते हैं, कैसे लोगों के साथ काम करना चाहते हैं, कितने घंटे काम करना चाहते हैं, किस जगह नौकरी करना चाहते हैं और कितनी तनख्वाह पाना चाहते हैं। आप अपनी नौकरी में क्या चाहते हैं, इस बारे में पूरी स्पष्टता हासिल करने के लिए सारे विस्तृत विवरण लिख लें। आता बघा, आपणच एखादं समजा 2 मिनिटासाठी विचार केला, की आपणच एखाद्या देवाने आपल्याला काहीतरी दिलंय वाटायला आणि आपल्याला सांगितलंय आणि तुमच्याजवळ एक रँडम व्यक्ती येते आणि ती मागते, मला एक चांगली नोकरी द्या. पण तुम्ही काय देणार त्याच्यातून तुमच्या फाईलमध्ये? तुमच्याकडे सगळं आहे, पण तुम्हाला कसं द्यायचं ते कन्फ्यूज होणार ना. तुम्हाला नेमकं याच्यातलं कुठं द्यायचं. मग त्याच्यामध्ये क्लिस्टर क्लिअर काय म्हणतात, ड्रीम ड्रीम कशाला म्हणतात?
मग नोकरी पाहिजे तर आता आपल्याला त्या नोकरीसाठी कशी पाहिजे, तिथं पेमेंट किती पाहिजे, तिथला स्टाफ कसा पाहिजे, तिथं बसण्याची जागा कशी पाहिजे, तिथं फिलिंग कसं पाहिजे, तुम्हाला गार्डन कसं पाहिजे, तुमच्या कामाचे किती घंटे पाहिजे, तुम्हाला फुल टाइम करायचंय पार्ट टाइम करायचंय, पेमेंट किती आलं पाहिजे, संडे सॅटर्डे तुम्हाला सुट्टी पाहिजे का, तुमचं वातावरण तिथं हेल्दी पाहिजे का, हे असे ना क्लिअरिटी म्हणजे जेव्हा ड्रीम असतं ना तेव्हा युनिव्हर्सल समजायला लागतं आणि त्या भाषेमध्ये तेव्हा काम करायला लागतं आणि आपल्या माइंडला पण काय लागतं की क्लिअरिटी आपण देतोय. तर अशा प्रकारचं जर आपण ड्रीम लिहिलं की ते डेफिनेटली पूर्ण होतं. यदि आप अपने बच्चों की शिक्षा के लिए पैसे चाहते हैं, तो शिक्षा के विस्तृत विवरण लिखें, जिनमें यह शामिल हो कि आप बच्चों को किस स्कूल कॉलेज में भेजना चाहते हैं, स्कूल कॉलेज की फीस, पुस्तकों, भोजन, कपड़ों और यातायात में कितना खर्च आएगा, ताकि आपको सटीकता से पता चल जाए कि आपको कितने पैसों की जरूरत होगी। येस, आता आपण फॉर एक्झाम्पल मुलांचं शिक्षण करायचं आणि आपण युनिव्हर्सलला म्हणतो की मला 10 लाख रुपये पाहिजे किंवा जे काही तुमचं असेल मेडिकलला जायचंय किंवा 10 लाख रुपये पाहिजे, पण त्याच्यामध्ये आपलं जर कॅल्क्युलेशन आपण हिशोब देत नाही, स्वतःला देत नाही, युनिव्हर्सल देत नाही, मग तुमच्याकडं हे रॅन्डमली सगळ्या तुमच्या कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे की हा चला आता माझ्या मुलाला मला ह्या या कॉलेजला टाकायचंय किंवा ह्या या स्कूलमध्ये टाकायचंय किंवा हॉस्टेल काही जे असेल तर तिथं मग खर्च किती येणार, तिथची फीस किती आहे, मग त्याचे पुस्तकं आहे किंवा ट्रॅव्हलिंगचा खर्च, हा सगळा खर्च मिळून तुम्ही ती सटीकता तुम्हाला मिळाली पाहिजे आणि तोच आकडा आपल्याला सांगावा लागतो की मला ह्या या कामासाठी ही पैशाची गरज आहे. म्हणजे आपण रॅन्डमली पैसे तर भरपूर लोक मागतात, त्यांच्याकडे पैसे येतात पण ते हॉस्पिटलला द्यायचे की कशासाठी करायचे की पेनफुल आहे की कोणीतरी तिसराच उसने मागून घेऊन जाणार, त्याची क्लॅरिटी नसते, म्हणून तो पैसा चंचल असतो. तो कुठेही आपण जर क्लॅरिटी नाही दिली तर तो जिथं गरज नाही तिथं पण तुमचा स्प्रेड होऊ शकतो, तिथेही वेस्टेज पण जाऊ शकतो. येस. यदि आप यात्रा करना चाहते हैं, तो उन देशों के विवरण लिखें जहाँ की आप यात्रा करना चाहते हैं। यह भी लिखें कि आप कितने समय तक यात्रा करना चाहते हैं, क्या देखना व करना चाहते हैं, कहाँ ठहरना चाहते हैं और यात्रा किस साधन से करना चाहते हैं। आता आपल्याला समजा वर्ल्ड टूर करायचा आहे किंवा आपल्याला फिरायला जायचंय, ट्रॅव्हलिंग करायचंय फॅमिली सोबत, मग तिथं पण आपल्याला क्लिअर असलं पाहिजे की मी कुठल्या देशात जाणार आहे, कुठली सिटी बघणार आहे, मग बाय प्लेननी फिरणार आहे किंवा मी भारतातच फिरणार आहे, बाय ट्रेननी फिरणार आहे की मी स्वतःची गाडी घेऊन जाणार आहे, कशा टाईपचं आपल्याला हॉटेल पाहिजे, कसं साधन असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला व्हिज्युअलाइज करण्यासाठी पाहिजे. त्याच्यामुळे अगोदरच ती क्लॅरिटी असली पाहिजे. हा बघू मला पैसे मिळाले तर मी जाईल, मला काश्मीर फिरायचं बघू, जमलं तर करूया. मग ते युनिव्हर्सल पण म्हणतं ठीक आहे, ओके, जमलं तर कराय. मग हे जर क्लॅरिटी आपण देतोय तर आपले ड्रीम बघा, ज्यांनी पण आपण पण याच्या आधी काही जे ड्रीम पूर्ण केले आपल्याला माहित असताना नसताना, तर आपण हे क्लॅरिटी केलेलं आहे, माइंड मध्ये केलेलं आहे ऑलरेडी आधी. येस. यदि आप आदर्श जीवन साथी चाहते हैं, तो उन गुणों के बारे में पूरे विस्तार से लिखें जो आप उस व्यक्ति में चाहते हैं। यदि आप बेहतर संबंध चाहते हैं, तो उन संबंधों के बारे में लिखें जिन्हें आप सुधारना चाहते हैं और यह भी कि आप उन्हें कैसा देखना चाहते हैं। मग आता एखाद्या मुलीला लग्न करायचं असेल, तिला जीवनसाथी पाहिजे असेल, तर तिला ते विस्तारमध्ये माहित पाहिजे की तो दिसायला कसा आहे, तो काम काय करतो, त्याचा स्वभाव कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी एकदम बारकावे, त्याची हाईट किती असली पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या आणि आपल्या रिलेशनशिप आपल्याला आपल्या फ्रेंड सोबत, मैत्रिणीसोबत कसे पाहिजे, हेल्दी आहे ते चांगले आहेत, त्याला अजून चांगले कसे बनवता, त्या सुधारणा कशा आणता येईल, जर एखाद्या ब्रेकडाऊन चालू आहे त्याला आपण कशी हील करू शकतो ते आपल्याला माहित पाहिजे की मी त्याच्या समोरच्याकडनं कसं मी अपेक्षा करते, ही गोष्ट आपल्यासाठी क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. यदि आप बहुत अच्छा स्वास्थ्य या बेहतर शारीरिक स्थिति चाहते हैं, तो यह स्पष्ट कर ले कि आप किस तरीके से अपने स्वास्थ्य या शरीर को बेहतर बनाना चाहते हैं। यदि आप सपनों का घर चाहते हैं, तो हर विवरण की सूची बनाएं कि आप कैसा मकान चाहते हैं। हर कमरे का विवरण लिखें। यदि आप विशिष्ट भौतिक वस्तुएं चाहते हैं, जैसे कार, कपड़े या उपकरण, तो उन्हें लिख लें। मग आपल्याला काय पाहिजे, चांगलं हेल्थ पाहिजे, हेल्थ कशी पाहिजे तुम्हाला, मग तुम्ही कसे पाहिजे, ठीकठाक पाहिजे की तुम्हाला मॅरेथॉन मध्ये 5 किलोमीटर पळता यायला पाहिजे, 10 किलोमीटर पळता यायला पाहिजे, तुमची कशी स्वतःची एक फिटनेस असला पाहिजे, काय तुमची स्वतःची म्हणजे हेल्थची तुमची व्याख्या काय आहे, कशी तुमची स्किन चांगली पाहिजे, माइंडसेट चांगला पाहिजे, हे सगळं आपल्याला क्रिस्टल क्लिअर असणं गरजेचं आहे. मग घर पाहिजे, त्या घरामध्ये किती रूम पाहिजे, किती कसं पाहिजे, ते 1 BHK पाहिजे, 2 BHK पाहिजे, त्याचा कलर कसा पाहिजे, त्याच्या रूम कशा पाहिजे,
बाल्कनी कोणत्या कोणत्या रूमला पाहिजेत, ह्या जेवढ्या आपल्याला क्लॅरिटी असणार आहे तेवढं आपण स्पष्टपणे ते मॅजिकचा अभ्यास करून त्यात आणू शकतो. तर हे आपल्याला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते आपण बारकावे लिहू सुद्धा शकतो असे, की मला ही गोष्ट हे पाहिजे, म्हणजे युनिव्हर्सलला आपण सांगतोय, अगदी स्पष्टरित्या सांगतोय ना. एखादा आपण बघा, एखाद्या दुकानदाराला किंवा आपल्याला एखादी गोष्ट आपण तेवढी स्पष्टतेतून तेवढी वस्तू आपल्या समोर येत असते. येस. यदि आप कोई उपलब्धि हासिल करना चाहते हैं, जैसे परीक्षा पास करना, डिग्री लेना, खेल में लक्ष्य प्राप्त करना, संगीतकार, डॉक्टर, लेखक, अभिनेता, वैज्ञानिक या व्यवसायी रूप में सफल होना चाहते हैं, या आप चाहे जो भी चीज हासिल करना चाहते हो, उसे लिख ले और यथासंभव निश्चित रहे। मग आपल्याला जर काही मोठं करायचं, आपल्याला असं वाटतं की मला एका क्षेत्रामध्ये मला ही परीक्षा पास हे करायचंय, मला डिग्री पाहिजे किंवा संगीतकार, डॉक्टर, काय जे तुम्हाला त्या याच्यामध्ये, की आपल्याकडे ती ऑलरेडी ती क्वालिटी आहे, ती जुनी होती, खूप दिवस आपण ठेवली, पण आता मी त्याची परत नव्याने प्रॅक्टिस करणं. असे किती लोक आहेत की त्यांनी त्यांचं करिअर सोडलं असतं आणि ते परत सुरुवात करायची असतील, परत त्यांना त्याच्यामध्ये हे करायचं, तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये मिळवू शकतो. काल परवा एक लेट्स आपला न्यूज होती की मुलीनं आणि आईनं सोबतच MBBS नीटची परीक्षा पास केली. वाचली असेल काही जणांनी, की ते आलं होतं. की मग त्या आईनं आणि मुलीनं तिच्या 49-50 वर्षामध्ये ते आज जर पूर्ण करू शकली, तर तिचं माइंड पॉवर काय असणार आहे? किंवा तिच्या मुलीने किंवा त्यांनी दोघींनी मिळून कशी एनर्जी किंवा कसं मॅजिक तयार केलं, हे खूप सुंदर उदाहरण आहे इथलचं. म्हणजे आपण कुठूनही कधीही सुरुवात करू शकू. त्याला काही लिमिटेशन नसतं. येस. मैं इस बात की प्रबल अनुशंसा करती हूँ कि आप अपने पूरे जीवन के सपनों की सूची बनाने का समय निकालें। छोटी चीजें लिखिए, बड़ी चीजें लिखिए, या आप इस पल, इस महीने या इस साल जो भी हासिल करना चाहते हो, जब आपके मन में अतिरिक्त इच्छाएं आए तो उन्हें भी सूची में जोड़ दे, और जब आपकी इच्छाएं पूरी हो जाए तो उन्हें सूची से काट दे। आप जो चीजें चाहते हैं उनकी सूची बनाने का एक आसान तरीका उन्हें श्रेणियों में विभाजित करना है। स्वास्थ्य और शरीर, करियर और कामकाज, धन, संबंध, व्यक्तिगत इच्छाएं, भौतिक वस्तुएं, और फिर हर श्रेणी में अपनी मनचाही चीजें लिख दें। आता काय करायचंय, आपल्याला आपल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या अशा लिहून काढायच्या. जर आपल्याला ते स्पष्ट करणं नसतं, एक पेज घ्यायचं, त्याच्यावर लिहायचं स्वास्थ्य आणि शरीर. मी स्वतःचं मला हेल्थमध्ये काय गोल आहे माझे, तर मग ते हेल्थ गोलमध्ये तुमचं पाहिजे की तुमचं वेट किती असलं पाहिजे, तुमचं स्किन कशी असली पाहिजे, किंवा तुम्हाला काय तुमची फ्लेक्सिबिलिटी पाहिजे का, जर आपण योगा करतो, जिम करतो, त्याच्यामध्ये तुमचं काय ॲव्हरेज असला पाहिजे, तुमचं आपल्याला जर मॅरेथॉन करायचंय त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे. तर हे असं त्यातले सगळे छोटे-छोटे गोल बनवायचे. एका एका पॉइंटमध्ये छोटे-छोटे गोल आपण सगळे लिहून काढायचे. मग करिअरमध्ये आपल्याला ह्या वर्षात काय करायचं, 6 महिन्यात काय करायचं, आपल्या कामामध्ये आपल्याला कशी प्रगती करायची, किती लाखाचं आपल्याला टार्गेट हे एंडिंग पर्यंत झालं पाहिजे, किती आपलं इन्कम आलं पाहिजे, त्याच्यात खर्च जाऊन किती आला पाहिजे, याच्यामध्ये परत छोटे-छोटे सगळे गोल बनवायचे. त्याच्यात जर एखाद्या आपल्याला पोझिशन अचीव्ह करायची, की ह्या लेव्हलला मला जायचंय, तिथं आपण लिहायचं. मग पैशाच्या बाबतीमध्ये सेम, आपण कमवत नाही, पण आपल्याकडनं युनिव्हर्सल काही रोकत नाही यायला. मग तुम्हाला किती पाहिजे, ते धन पाहिजे तर किती याच्यात पाहिजे, मिलेनियर व्हायचंय, बिलियनियर व्हायचंय, ते कशासाठी व्हायचंय, किंवा त्याच्यात काय काय तुम्ही खरेदी करणार आहे, हे सगळं आपल्याला त्यात पाहिजे. रिलेशनशिप, मग त्या रिलेशनशिपमध्ये तुमचे नावं, त्याच्यात कोण कोण आहे रिलेशनशिपमध्ये, आई, वडील, नवरा, मुलगा, हे सगळं त्याच्यामध्ये पॉइंट घ्यायचे आणि त्यांच्याकडनं आपल्याला रिलेशनशिप कसे पाहिजे. व्यक्तिगत इच्छा म्हणजे काय, की मला आता वर्ल्ड टूर करायचंय, मला चारधामची यात्रा करायची आहे, किंवा मला मनसोक्त अशा डोंगरावर जाऊन मस्तपैकी शांत डान्स करायचा. काही तुमची व्यक्तिगत इच्छा कुठलीही असू शकते, जी तुमच्या अंतर्मनाची आहे ती स्वतःलाच माहिती. भौतिक इच्छा आहे, मग तुमच्या भौतिकमध्ये सगळं आलं ना. भौतिकमध्ये तुम्हाला घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, ज्वेलरी पाहिजे, हार पाहिजे, या सगळ्या भौतिक गोष्टी त्याच्यामध्ये. जे तुम्हाला असं वाटतंय मनच्या, त्याची एक आपल्याला लिस्ट बनवत राहायची. Yes. जब आप अपनी मनचाही चीजों के संदर्भ में पूरी तरह स्पष्ट हो जाते हैं, तो आप इस बारे में निश्चित निर्देश दे रहे हैं कि कृतज्ञता की जादुई शक्ति आपके जीवन को किस तरह बदले। तब आप अपने जीवन की सबसे रोमांचक और आनंददायक यात्रा शुरू करने के लिए तैयार हो जाते हैं। मग आपण हे सगळं करतो जेव्हा, की सुरुवातीला आपल्याला असं वाटतं, हां, ही गोष्ट पॉसिबल आहे, ही गोष्ट इम्पॉसिबल आहे, हे व्हायला लागतं. आपल्याला स्वप्न बघायला काही लागतं का? स्वप्न बघायला कोणी रोकलंय का? नाही ना. मग आपण स्वप्न बघायलाच घाबरतो.
अरे हे कसं होणार आहे? पण युनिव्हर्सल मध्ये किंवा तिने सांगितलंय हाऊ कसं ते विचारायचं नाही. तुम्ही पण मनसोक्त लिहा ना. बसा मनसोक्त जे तुम्हाला वाटतंय, जे तुम्ही रट्टा वर्ल्ड टूर करायचंय, असं करायचंय, हा ड्रेस घालायचा राहिलाय, त्याच राहिलंय, अशा पार्टीमध्ये जायचं राहिलेलं आहे, ही गोष्ट करायची. हे सगळ्या गोष्टी तुम्ही पॉइंट टू पॉइंट लिहून काढायच्या स्वतः आणि मनसोक्त लिहायच्या. त्याला काही लिमिटेशन नाही. किती लिहू शकता तुम्ही. 100 इच्छा लिहू शकता, 200 लिहू शकता, काही लिहू शकता. ते पुढे येणाऱ्या प्रॅक्टिसमध्ये डिवाइड आहे. त्याच्यात मेजॉरिटी काढणार आहे. पण आत्ता अगदी ना आतमध्ये जेवढं भरलेलं आहे, की जे तुमची करायची इच्छा राहून गेली, जे तुम्हाला असं वाटतंय, इव्हन माझ्या लग्नामध्ये मला तो घागरा घ्यायचा होता, त्यावेळेला नाही घेतलं. आपल्याकडे इकडे साडीचं ट्रेंड होतं. ते पण लिहून काढा. त्याला पण वेळ गेलेली नाही. कुठल्याच गोष्टीला वेळ गेलेली नाही. प्रत्येक गोष्ट तुमची होऊ शकते. होऊ शकते ना? इम्पॉसिबल काहीच नाही. मग ती गोष्ट अगदी तुमच्या भाषेमध्ये पॉइंट टू पॉइंट सुरुवातीला फक्त छोट्या-छोट्या पॉइंटमध्ये लिहून काढा. क्लिअरिटी नाही तुम्हाला लिहिता आली, की पूर्ण डिटेलमध्ये तर हे मला जायचंय. माझी अशी इच्छा आहे, की मला शिमला, उटी फिरायचंय माझ्या विथ फॅमिलीसह. लिहा, आहे ना? मग ते डिटेल्स नंतर येईल. तुम्ही ड्रेस कसे घालणार आहे किंवा काय तुम्ही फिरणार आहे. सुरुवातीला आज आपलं काय आहे, की आपल्याला सुरुवातीला सगळं असं लिहून काढायचं. उद्यापासून जे आपल्याला त्याच्यावर काम चालू होणार. किती लोकं तयार आहे, की मी लिहायला